बऱ्याच घरांमध्ये शनिवारच्या दिवशी नॉनव्हेज खाल्ले जात नाही. तर आज आहे शनिवार आणि आमच्याकडे हे आज व्हेज डे आहे. तर व्हेजमध्ये दोडक्याची मी तुम्हाला आज एक अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे, जी भारी चवीला लागते. तर काय करायचं आहे, टोपामध्ये 1.5 चमचा तेल टाकायचं आहे आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे. दोडका चिरल्यानंतर धुतलेल्या दोडक्यामध्ये आपण टोमॅटो चिरून घेणार आहोत. धुतलेली तुरीची डाळ त्यात घालणार आहोत. तुम्हाला तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही मुगाची डाळ घालू शकता. त्यातच मी माझं लाल तिखट, मीठ सगळं एकत्र घालून घेते. सगळं एकत्र घातलेलं मिश्रण आपल्याला ठेचलेल्या लसणामध्ये टोपात टाकायचं आहे आणि ते छान मिक्स करायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपला टोमॅटो गळायला लागत नाही तोपर्यंत. तर बघू शकता इथे टोमॅटो छान मेल्ट व्हायला सुरू झालेला आहे. टोमॅटो मेल्ट झाला की आपल्याला आपल्या गरजेनुसार तुम्हाला किती आमच्याकडे याला कालवण असं म्हटलं जातं. तर हे आहे दोडक्याचं कालवण. तर कालवणाला तुम्ही किती पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही थोडं गरम केलेलं किंवा बॉईल केलेलं पाणी याच्यात घालायचं आहे. कालवण छान उकळलं, डाळ थोडीशी शिजत आली की मग यात घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट, घालायचे भरपूर सारी कोथिंबीर आणि तयार आहे आपलं दोडक्याचं कालवण. मस्त सर्व करून घेऊया. विश्वास ठेवा मैत्रिणींनो, हे चवीला खूप भन्नाट लागतं. ट्राय करून बघा. आणि हो, उरलेल्या दोडक्याच्या शिरांचं काय करायचं ते पाहायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका.